शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंचं मोठं विधान। अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही भीती संगम, फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सस्पेन्स कायम। एकीकडे काँग्रेस सोबत चर्चा तर दुसरीकडे ठाकरेंना 24 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची पक्षाला सोडचिठ्ठी। अजित पवारांसोबत युती विरोधात उचललं पाऊल। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपाच्या 4 जागांसह 57 जागांवरती दावा। भाजपाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची सूत्रांची माहिती। कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना काँग्रेसचं ठरलं। 70% जागांवरती एकमत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू। हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्यावरती कारवाई। परवाना मिळण्याआधीच गाळप हंगाम सुरू केल्यामुळे साखर आयुक्तांकडून 11 कोटींचा दंड। अभिनेते सयाजी शिंदेंनी निर्माण केलेल्या बीडमधील सह्याद्री देवराईला अचानक आग। आगीत शेकडो झाडं जळून खाक। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट उद्यापासून प्रवासी सेवेसाठी खुलं होणार। नाताळच्या मुहूर्तावरती बंगळुरूवरून येणार पहिलं विमान। सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 1,40,000वर तर चांदी 2 लाख पार। ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली आहे। राज ठाकरेंकडून या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार असं राज ठाकरे म्हणाले। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंनी हे मोठं विधान केलं। आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असंही त्यांनी म्हटलंय। युतीच्या घोषणेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। तर आता चुकाल तर संपून जाल असं म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली। मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही, कोणी त्याच्या वाट्याला आला तर त्याला परत जाऊ देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। मुख्यमंत्र्यांनी अल्लाह हाफिज म्हटल्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे असं राज ठाकरे म्हणाले। त्यामुळे भाजपनं आम्हाला हिंदुत्वावरून काही बोलू नये असंही ते म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच वाहनातून एकत्र प्रवास केला। युतीच्या घोषणेसाठी जाताना त्यांनी एकत्र प्रवास केला। युतीच्या घोषणेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते। शहापूर शहरामध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवून युतीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जळगावात मनसेनं थेट भाजप कार्यालयासमोर जल्लोष केला। ढोल ताशे आणि फटाके फोडत मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला। पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद साजरा केला। पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवले आणि जल्लोष केला। आपल्यासाठी आनंदाचा दिवस असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली।
नवी मुंबई शिवसेना युबीटी पक्ष आणि मनसेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. एकमेकांना लाडू पेढे भरवत नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना युबीटी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र आल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर आणि ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवण्यात आले आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होण्याचा विश्वास भिवंडीत मनसैनिकांनी व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या युतीवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. एका महिला कार्यकर्त्याने ठाकरे बंधूंचं नाव लिहिलेला चष्मा घातला आणि आनंद साजरा केला. शिवसेना युबीटी पक्ष आणि काँग्रेस पक्षाची कोल्हापुरात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत युती सुरू असल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील बिघाडी दूर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आघाडीसाठी सकारात्मक संकेत दिले. शिवसेना ठाकरे पक्षासह एमआयएम, मनसे, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी यासारख्या सर्व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी मांडली. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं सर्व 19 प्रभागातील 75 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती अथवा आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना युबीटी पक्ष आणि मनसे युतीकडे मुंबईमध्ये 15 जागा मागितल्यात, पण मनसेला सोडलेल्या जागा मागितल्यानं अडचण निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना युबीटी पक्ष, मनसे आणि काँग्रेस दोन्हीकडे शिवसेना युबीटी आणि मनसेची जी युती आहे त्यांच्याकडे, त्याचबरोबर काँग्रेस दोन्हीकडे चाचपणी सुरू ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान जोवर शरदचंद्र पवार पक्ष स्वतः चर्चा करत नाही तोवर सेना मनसे वाट पाहणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलेलं आहे. 26 डिसेंबरला युतीची घोषणा होणार असल्याची माहिती अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत बोलताना दिली. तर पवार कुटुंबातले राजकीय मतभेद मिटले असल्याचं बोललं जातंय. सुप्रिया सुळेंनी स्थानिक लेव्हलला चर्चा सुरू असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे अजित पवार आणि त्यांची भेट झाली नसल्याचंही त्या म्हणाल्या. पूर्ण शंका सुटत नाही तोवर मी पुढे बोलणी करणार नाही असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. यावरून सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. नाराजी घरी चालते, नाराजी लोकशाहीत मान्य नाही असं म्हणत सुळेंनी जगतापांचे कान टोचले. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर दिसणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन्ही नेते एकत्रित येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 29 डिसेंबरला सर्वसाधारण सभा होणार आहे. मनसेकडून भिवंडी महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 जण इच्छुक आहेत. दरम्यान आज ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भिवंडीत जल्लोष करण्यात आला. तर 2 दिवसामध्ये जागा वाटपाबाबत चित्र स्पष्ट होईल असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बोडारे आणि 2 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे युतीच्या पहिल्या दिवशीच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला. मुंबईत काँग्रेसनं वंचितसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पालिका निवडणूक एकत्र लढणार आहे. चिपळूणमध्ये सुधीर शिंदे यांच्या दुकानावरील एका बॅनरनं संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं. कृपया कोणीही देणगी मागायला येऊ नये असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात बॅनरची जोरदार चर्चा आहे.